आज आपण लसणाच्या पातीची भजी बनवूया। त्यासाठी बघा लसणाची पात घेतलेली आहे, स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले आणि ह्याच्यामध्ये तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं। त्यात लसूण टाकायचं नाही कारण हे पातीचं लसूण आहे। आता हे काय करते, मिक्सरला मी बारीक करून घेते। आता हे मी मिक्सरचं काढून घेते। त्याच्यामध्ये टाकायचं बेसन पीठ 1 वाटी, त्याच्यामध्ये टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा, त्यात टाकायचे थोडासा कढीपत्ता, धने जिरे पावडर छोटा अर्धा चमचा ओवा, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे आपल्याला 2.5 चमचे एकदम बारीक रवा आहे बघा, एकदम बारीक। ह्याला तर काय करायचं माहिती का, जेवढं होता होईल एवढं असं मिक्स करून घ्यायचं। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये बघा एक मुठभर कोथिंबीर अशी जास्त बारीक पण आहे, अशी मोठी मोठीच कापून घेतलेली आहे। ह्यात टाकायचे आपल्याला पाणी, तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसणाची पात बारीक केली ना त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। आपण थोडं थोडं पाणी टाकूया, एकदम पाणी नाही टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता काय करणार आहे माहिती का, त्याला नुसतं असं हाताने मी फिरवत राहणार आहे, एक 2 ते 3 मिनिटं फक्त। तर एवढा सोडा टाकणार आहे। सोडा मी थोडंसं 1 चमचाभर पाणी टाकलेलं आहे। हे पीठ काय आपल्याला जास्त असं पातळ वगैरे करायचं नाही, घट्टच करायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम, छोटे छोटे सोडून घ्यायची। मी थोडीशी सोडून घेते आणि ह्यांना करायचे गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय। हलवून घेऊया, मस्त अशा आतून जाळीदार आणि चविष्ट होतात बरं का। मस्त असा कलर आलेला आहे, छान असे करून घेतले। तर त्यांना आपण काढून घेऊया। भजी जरा सुद्धा बरं का तेलकट होत नाहीत, अशीच अशी राहतील, छान लागतील। आणि तुम्हाला मी एक लगेच तोडून पण दाखवते। आता जर तेलकट असते तर वरून बघा तुम्हाला तेल दिसलं असतं, खाली काढून घेतल्या हे बघा, आतून एकदम जाळीदार, एकदम सॉफ्ट आणि चवीला खूप छान।